लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहत आहोत. काव्याने ताक पिलेलं असतं आणि फुल नशा चढलेली असते. देशमुख समोर या, शेवटचं सांगते देशमुख समोर या. तर समोरून वसू आत्या येत असतात कॅटवॉक करत, कारण त्यांना पण भांगचा नशा चढलेला असतो. काव्यासमोर दिसल्यानंतर त्या विचारतात, तू कोण आहेस? तेव्हा काव्या म्हणते, भिस्कारलेली मांजर. आणि तू कोण आहे? तर वसू आत्या म्हणतात, काळी मांजर. ते दोघी पण एकमेकीचे गालगुच्चे धरून म्याव म्याव करतात. तुला ताक कोणी दिलं? तेव्हा काव्या म्हणते, माझ्या बोक्याने. तर वसू आत्या म्हणतात, तुझ्याकडे पण बोका आहे? तर काव्या म्हणते, तो माझाच बोका आहे, माझा आहे. तुझा म्हणजे काय? माझाच बोका आहे तो. तेव्हा वसू आत्या म्हणतात, आमच्या घरी पण एक मांजर आहे, तिला कलेक्टर व्हायचं आहे. तर काव्या म्हणते, आमच्या इथे पण एक मांजर आहे, काळी मांजर, सारखी कट्टकारस्थान करत राहते, पण मी तिला असं सरळ केलं आहे. वसू आत्या म्हणतात, हो, मी पण त्या मांजरीला असं सरळ केलं आहे ना. 16 डिसेंबरला तिचे आणि जीवाचे फोटो सगळ्यांसमोर आणले आणि ते कोणाला कळलंसुद्धा नाही. तिची आणि तिच्या टोळीची अशी बँड वाजवली आहे ना. काव्या तर बघतच राहते. तर दुसरीकडे जीवा नंदिनीला विचारत असतो, तुला कसं काय समजलं त्याच्यामध्ये भांग होती? तर नंदिनी म्हणते, तुम्ही विसरलात का? तुमची बायको सगळीकडे नजर ठेवून असते. सिटी कॉलेज 2012 बरोबर ना? तर जीवाला आठवत त्याच्या मित्राला फोन करून भांग मागवून घेतली होती. फोनवरचं बोलणं हे सगळं नंदिनीने ऐकलेलं होतं. तर जीवा म्हणतो, म्हणजे तू माझं बोलणं चोरून ऐकलं? तर नंदिनी म्हणते, मग तुम्ही काय मला भांग पाजणार होतात? तर जीवा म्हणतो, स्वतःच्या बायकोलाच पाजणार होतो ना. पिली असती तर दिवसभर हसत बसली असती, तेव्हा नाही का पाणी समजून दारू प्यायली. तर नंदिनीला तो क्षण आठवतो, ती कशी वेड्यासारखी बोलत होती, हसत होती. तेव्हा ती जीवाला म्हणते, जरा शिका तुमच्या मोठ्या भावाकडनं, त्यांनी केलं असतं का काव्याबरोबर असं? तर जीवा म्हणतो, ही त्याचीच आयडिया आहे, त्यांनी आत्तापर्यंत काव्याला भांग पाजलंसुद्धा असेल. तर नंदिनी म्हणते, मला बघायला हवं, काव्या कुठे, तिने भांग पिली असेल. तर पार्थ काव्याला शोधत आलेला असतो तिथे आणि वसू आत्या, तू काय करते इथे? वसू आत्या म्हणतात, ताक पिते मी, ताक. तर काव्या म्हणते, देशमुख इकडे या, ही काळी मांजर आहे आणि हिची मला दुःखभरी कहाणी सांगत होती ती. तर वसू आत्या पण म्हणतात, या गोड मुलीशी मी बोलते, खूप गोड मुलगी. तर पार्थ म्हणतो, या गोड आहे आणि तू हे ताक पिली? तर काव्या म्हणते, माझ्या बोक्याने दिलेलं ताक प्यायली ती. तर वसू आत्या, मला नाही दिलं कोणी बोक्याने ताक. पडत असतात द्या. तेव्हा पार्थ म्हणतो, अगं आत्या, तुला कोणी हे ताक प्यायला लावलं? तर काव्या म्हणते, हिला आहे ना, हिच्या घरी खूप त्रास देतात, पण तिने अद्दल घडवली. वसू आत्या पण म्हणतात, हो, मी सगळ्यांना अद्दल घडवली. तेव्हा पार्थ म्हणतो, म्हणजे कशी? तर काव्या खांद्यावर हात ठेवते वसू आत्यांच्या आणि गोल गोल फिरवते, सांग सांग बोल. तेव्हा पार्थ म्हणतो, अगं माझी ती आत्या आहे, चला बरं तुम्ही दोघींनी पण उठा. त्यांना उठवतो आणि तिथून घेऊन जातो. तर दुसरीकडे काव्या आणि वसू आत्यांची भांग उतरलेली दाखवली आहे, पण त्यांचं डोकं खूप दुखत असतं. रम्या डोकं दाबून देते वसू आत्यांचं आणि म्हणते, एक काम करू, मी अजून एक ग्लास आणू तुला ताकाचा, म्हणजे तुला कसं हलकं हलकं वाटेल, पिसं पिसं झाल्यासारखं वाटेल. तर वसू आत्या म्हणतात, अगं बाई, आधीच डोकं इतकं जड झालं आहे, असं वाटतंय माझ्या डोक्यावरती लोखंड ठेवलं आहे. मालिनी काकू पण हसत असतात आणि काव्या पण डोक्याला हात लावून बसलेली असते, तिचंही डोकं दुखत असतं. त्याच वेळेला तिथे पार्थ आणि जीवा दोघं येतात. जीवा ओरडतच येतो, ताक ताक देऊ का ताक? तर पार्थ म्हणतो, बर्फ आणि कोथिंबीर टाकून देऊ का ताक? तेव्हा मालिनी काकू फटके देतात, काय रे, असं वागतं का? तर वसू आत्या म्हणतात, नको रे बाबा, काय अवस्था झाली बघ माझी. तर नंदिनी चहा घेऊन येते दोघींसाठी. हा चहा प्या, म्हणजे तुमचं डोकं दुखणं पण बंद होईल. तर रम्या काव्याला विचारत असते, तुझं डोकं दुखणं थांबलं का? काव्या नाही म्हणते. नंदिनीकडून चहा प्यायला घेते. मालिनी काकू म्हणतात, पार्थ, तुला तर मी खूप जोडणार आहे, हां, चांगली बदडून काढणार आहे. कशी अवस्था करून ठेवली स्वतःच्या बायकोची. तेव्हा पार्थ म्हणतो, आगाई आता तरी बरी आहे, पण भांग पिली ना तेव्हा पाहायला पाहिजे होतं, काय मजा आली. तर काव्य लगेच त्याच्या मागे धावत जाते आणि तो रूममध्ये लपून बसतो. तर वसू आत्यांना रम्या त्यांच्या रूममध्ये घेऊन जाते.
नंदिनी म्हणते कसं वाटतंय मोहितींच्या मुलींकडून हरून. तर जीवा म्हणतो अजून होळी संपली कुठे. नंदिनीच्या गालाला रंग लावतो आणि तिथून पळून जातो. तर मालिनी काकू म्हणतात काय रे किती सतवतं माझ्या सुनांना. आत्ता आंघोळ केली होती ना तिने. तर रूममध्ये काव्या पार्थला धमकावत असते तुम्ही पटकन बाहेर निघा हां, नाहीतर. पार्थ पडद्याच्या आड उभा राहून म्हणत असतो नाहीतर काय कराल. तर काव्या लगेच त्याच्याजवळ जाते आणि त्याला फटके मारते. का वागलात माझ्याबरोबर असं. पार्थ म्हणतो काहीतरी सिक्रेट असतील तुमच्या मनात, ते मला ऐकायला मिळाले असते. तर काव्या म्हणते अजून काय सिक्रेट बाकी आहे, सगळं सांगितलं आहे ना तुम्हाला. अहो म्हणजे तुमच्याबद्दल खारुताईबद्दल काही असेल तर. तर काव्याला अनिशाची आठवण येते. बरेच दिवस झाले तिच्याशी काही बोलणंच नाही. अनिशाला फोन करते आणि स्पीकरवर ठेवते. अगं अनिशा कुठे आहेस तू. पार्थ आणि काव्या दोघं पण एकाच वेळेला हॅप्पी होली खारुताई असं ओरडतात. अनिशा पण तिकडून बोलते पार्थ आणि काव्याला हॅप्पी होली, पण तिच्या बोलण्यामध्ये काही नाराज असल्यासारखं जाणवत असतं दोघांना. तर नंदिनी तिच्या रूममध्ये असते, गालावरचा कलर पुसते. त्याच वेळेला तिथे पुरणपोळी घेऊन येतो जीवा. नंदिनी म्हणते मी बोलणार नाही तुमच्याबरोबर. जीवा पुरणपोळी दाखवतो तेव्हा पोळीला बघून लगे खुश होते. तर जीवा म्हणतो गेला राग तुझा. नंदिनी म्हणते नाही अजून नाही गेलेला माझा राग, नको आहे तुमची पुरणपोळी मला. असं कोणी वागतं का. तेव्हा जीवा म्हणतो अगं नंदिनी चिडू नको. माझी आजी म्हणायची पुरणपोळी जर चिडलेल्या मनाने खाल्ली तर पोळीचा गोडवा कमी होतो. तर नंदिनी म्हणते नको मला तुमची अगोड पोळी. जीवा म्हणतो सांगू तुला मी यात काय काय टाकले ते. तर काव्या म्हणते तू एवढी सिरियस का आहे, काही झालं आहे का. तेव्हा अनिशा नाही म्हणते. तर पार्थ म्हणतो अहो खारुताई मला असं वाटलं होतं की तुम्ही याल आणि मला म्हणाल आपण एक टीम आहोत आणि काव्याला असा त्रास देऊ दे, पण तुम्ही आलाच नाही. तेव्हा काव्या पण म्हणते अगं खरंच ना, देशमुख म्हणताय ना तसं जर तू आली असती ना मला पण खूप आवडलं असतं. तुला सांगू काय झालं ते. काव्या सगळा घडलेला प्रकार सांगते, पण अनिशाला काही इंटरेस्ट नसतो या ऐकण्यामध्ये. हे काव्या आणि पार्थच्या लक्षात येतं. तर अनिशा म्हणते थोडी मी बिझी आहे, मी नंतर कॉल करते. फोन कट करते ती आणि स्वतःशीच म्हणत असते काव्या तुझ्या अजूनही लक्षात येत नाही आहे, पण हे लग्न आता काय गुपित आहे काय माहिती अनिशाच्या मनामध्ये. तर काव्या पार्थला म्हणत असते ही अनिशा असं का बोलत होती आणि फोन का कट केला तिने. तेव्हा पार्थ म्हणतो तुमचीच मैत्रीण आहे ना, काहीतरी कामात असतील म्हणून फोन कट केला असेल. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की नंदिनी तिचं वजन करते. तेव्हा जीवाला विचारते खूप वाढलं आहे का माझं वजन. तेव्हा जीवा म्हणतो हो वाढलं तर आहे. तर नंदिनी म्हणते बघितलं ना मी बोलली होती माझं वजन वाढलं आहे. जीवा म्हणतो वजन वाढलं आहे पण आपल्या प्रेमाचं. वजन दोघांचं वाढलं आहे तर दोघांनी कमी करूया. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया. लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.